नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आजच्या महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे त्यात आजच्या एकूण चॅनलवरती जे स्क्रोल होत आहेत बातम्या, फार महत्त्वाच्या बातम्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला CM करून मी दिल्लीत जाणार असा मला शब्द दिला होता. त्यांनी शब्द फिरवल्यामुळे आमच्या माणसासमोर मी तोंडघशी पडलो. आणि बघा, याच्यावरती प्रतिक्रिया काय दिली शरद पवारांनी. शब्द देऊन तो जर पाळला नसेल तर ते चूकच आहे, असं कोण म्हणाले? शरद पवार. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, उंदराला मांजर साक्षी. काय आहे की उद्धव ठाकरेंना फडणवीस काय शब्द देणार की आदित्यला CM करतो. आता हा उद्धव ठाकरे होते की नाही मुख्यमंत्री, मग ह्यांना आदित्यला CM करतो असं फडणवीस म्हणाले. कशासाठी? आणि मी दिल्लीत जातो म्हणाले. म्हणे काय आहे, थापा किती मारायचे. निवडणुकीच्या काळामध्ये अशा सगळ्या थापा आणि चर्चा चालत असतात. एक आपल्याला एक करमणुकीचा विषय आहे, काय काय होऊ शकतं. अगोदर त्यांनी म्हणजे जेव्हा 2019ला काय रुसून बसले उद्धव ठाकरे, मला अमित शहानी शब्द दिला होता मुख्यमंत्री बनवण्याचा आणि शब्द देऊन फिरवला, म्हणून मी कुठं गेलो तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गेलो. माझा दोष नाही आहे, भाजपवाल्यांचा दोष आहे असं ते म्हणत होते. तर शब्द दिला न दिला त्यांनाच माहीत. आणि अमित शहानी खुलासा केला की असा कुठलाही शब्द आम्ही दिलेला नव्हता. निवडणुकीच्या काळामध्ये त्यापूर्वीच्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र शिवसेनेची युती झाली तेव्हापासूनचं होतं. पण उद्धव ठाकरे आहेत माहीर. आता त्या विषयानंतर आता दुसरा विषय काढला आहे की आदित्यला CM. आता बघा ना, यांना पुन्हा दुसरं नाव सापडणार नाही. उद्धव ठाकरेंना पुन्हा वारसा कोणाचा? जे अमित शहा मोदी आरोप करतायत ना, राजकारणात ही मंडळी का आहेत तर आपल्या लेकराचं भवितव्य. कारण ते मुख्यमंत्री झाले आणि पोराला डायरेक्ट त्यांनी कॅबिनेट मंत्री केलं, साधं सुद्धा नाही. आणि हे गाय वासरू जसं असतं की नाही, हे बाप लेव कायम सोबतच फिरतात. आजही बघा तुम्ही. आता हा एक मुद्दा. दुसरा विषय काय माहिती आहे, संजय राऊत असं म्हणाले की इंडीमधून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी जर उद्धव ठाकरेंचं नाव आलं तर शरद पवार पाठिंबा देतील. बघा ना, कमाल आहे की नाही. म्हणजे आता देशातले एक गृहीत धरू, आपण कल्पना करू की इंडीच्या एवढ्या जागा येतील की त्यांना पंतप्रधान पद मिळू शकतं. असं असताना उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा का होईल? उद्धव ठाकरे हे कुशल प्रशासक आहेत म्हणून, ते अतिशय बुद्धिमान आहेत म्हणून, का त्यांच्या अधिक जागा येतील म्हणून? कशासाठी त्यांचं नाव होणार ना. आणि बाकी मग तेजस्वी यादव, ममता भरपूर जण आहेत ना ही संख्या. मग ह्यांच्यातलं कोणीच म्हणणार नाही का डायरेक्ट उद्धव ठाकरेचं नाव चर्चेत येईल आणि त्याला शरद पवार पाठिंबा देतील? खरं काय आहे की तशी स्थिती निर्माण झाली ना, शरद पवारच दावेदार होतील ना. त्याला कशाला पाहिजे? 4-5 आले काय, 2 आले काय आणि 1 आलं काय? दावा करायला काय जाते हो? शरद पवारांच्या पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे पाठिंबा देतील असं का म्हणत नाहीत संजय राऊत? संजय राऊत हे तुंतुनं घेऊन आपल्या मालकाची स्तुती किती केली जाते, माणसं कसं कौतुक करतात याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हे करताना म्हणजे जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगावी ना. बाबा रे, स्तुती करायची म्हणजे किती करायची ह्याचं तर भान असायला पाहिजे ना. म्हणजे आमच्याकडच्या माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघातला एक किस्सा, जुना किस्सा आहे, आता झाले त्याला 10-15 वर्ष. एका प्रचार सभेत गप्पा मारत असताना बोलणं भाषण सुरू होतं. एक कार्यकर्ते बोलत होते आणि ते असं म्हणत होते की निलंगेकर साहेबांचं वजन किती आहे ते सोनिया गांधीकडे आम्ही गेलो होतो
आम्ही गेलो होतो आणि तिकडे सोनिया गांधी असं बसलत्या आणि बसलत्यान आईमाई निलंगेकर आले असं त्या म्हणाल्या. सोनिया गांधी डोक्यावर पदर घेऊन बसलत्या आणि आईमाई निलंगेकर आले म्हणून ते उठल्या आणि मध्ये जाऊन बशीमध्ये आम्हाला चिवडा आणि लाडू दिल्या. आता बघा, सोनिया गांधी स्वतः उठल्या, बशीमध्ये चिवडा आणि लाडू, कारण ह्यांची झेपच चिवडा लाडून बशी एवढंच माहिती ना, ह्याच्या पुढची कल्पना पण करू शकत नाही आहेत. आणि हे निलंगेकरांच्या साक्षीनं सांगितलं जात होतं. असा एक किस्सा सगळीकडे चर्चेत आहेत. मला सांगायचा मुद्दा असा की अशा ज्या चर्चा चालतात ना, हे संजय राऊत असू देत, उद्धव ठाकरे असू देत, शरद पवार असू देत, म्हणजे किती सालसूत चेहरा करून शरद पवार म्हणतात की शब्द दिला असेल तर चूक आहे. तुम्ही आतापर्यंत किती जणांना शब्द दिले आणि किती वेळा शब्द मोडले ह्याची एकदा ह्याच्यावर एक वेगळं पुस्तक लिहा ना, आणि पुन्हा राजकारणात हे करावंच लागतं असं तुम्ही सांगता, ह्याला काय अर्थ आहे की नाही? म्हणजे किती गोष्टी आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की मी कृषी विषयामध्ये काय काय केलं, आणि सगळ्यांना माहिती आहे सडत चाललेलं जे धान्य होतं ना, जेव्हा हे कृषी मंत्री होते, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की सडत चाललेलं जे धान्य हे वाया जाणार आहे, हे धान्य तुम्ही मोफत गरिबांना वाटा. सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही शरद पवारने तेव्हा सांगितलं हे आम्हाला शक्य नाही, कारण ते सडलेलं जे धान्य होतं ते दारूवाल्यांना, दारू बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांना ते द्यायचं होतं. आणि हे ओपन आहे, हे सगळं कागद आहेत त्याचे. मग हे काय असं हे नाही आहे. म्हणजे हे जे आव आणतात आम्ही किती कैवारी आहोत, हे फक्त आपल्या दर्शकाला माहिती व्हावं यासाठी, पुन्हा एकदा त्याची आठवण, दर्शकांना माहितीच आहे याची आठवण करून देण्यासाठी मी हे किस्से सांगितले. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.